जगातली सर्वात मोठी जटायूची मूर्ती. माहिती आहे तुम्हाला ही कुठे आहे? चला पाहिलं माझ्यासोबत. All this time I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. हाय मित्रांनो, पाहिलं माझ्या मागे जत्रा आहे. आपण आलो आहे जटायू अर्थ सेंटरमध्ये. जटायू अर्थ सेंटरच्या इथून केबल कार आहेत आणि त्या केबल कारने जटायू स्टॅच्यूला जाता येतं. इथं जटायू स्टॅच्यूला तुम्हाला दोन पद्धतीनं जाता येतं. एक म्हणजे वॉकिंग करून, साधारणतः 850-900 पायऱ्या आहेत. ज्या पायऱ्या चढाव्या लागतात. 1 किलोमीटरचा ट्रेक आहे, तो ट्रेक करावा लागतो. वर जाता येतं. जटायूची मूर्ती जी आहे ती पाहता येते. तिथला आजूबाजूचा परिसर पाहता येतो. वरती छोटं तळ आहे ते पाहता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केबल कारने. केबल कारची फी आहे 288 रुपये आणि जटायूची व्हिजिट जी आहे ती 266 रुपये. असे समथिंग काहीतरी डिस्काउंट देऊन 550 रुपये घेतात. 550मध्ये तुम्ही व्हिजिट फी आणि केबल कारची फी येण्या जाण्याची अशी करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं पार्किंगची जी एंट्री आहे ती कारला 30 रुपीज आहे. पार्किंगला खूप मोठा स्पेस आहे. खूप व्यवस्थित आणि सुटसुटीत नियोजन केलं आहे. हे सेंटर असतं ते संध्याकाळी 6पर्यंत चालू असतं, तुम्हाला पाहता येतं. पण सध्या खूप गर्दी आहे. माझ्यासमोर अक्षरशः सांगतो 500 पब्लिक आहे आणि कार एक 1,500-2,000 हजार कार आहेत खाली. वरती किती गेलं आहे माहीत नाही, पण 1,500-2,000 हजार कार खाली आहेत. जवळजवळ 20-25 बसेस आहेत. खूप क्राऊडी प्लेस आहे. त्याच्यामुळं सुट्टीचा दिवस सोडून नक्की या. आणि मी सजेस्ट करतो सुट्टीचा दिवस सोडून या, कारण की आमची अशी हालत झाली ना, प्रत्येक ठिकाणी सुट्टीच्या दिवशी जातो आहे आणि भट्ट्याबळ होतो आहे. आता जिथं आलो आहे ते जटायू अर्थ सेंटर. हे याची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे सेंटर आहे हे केरळच्या तिरुवनंतपुरमपासून हार्डली 40-50 किलोमीटर्स अवे आहे. कोटायमला येऊ शकता. कोटायमपासून इथं येता येतं. इथून तुम्हाला जटायू अर्थ सेंटर करून तुम्हाला वेगमॉन करता येतं. खालच्या बाजूला अजिमला आहे, शंकराची मूर्ती आहे, गंगाधरेश्वरा, तर ती पाहता येते. तिथून साधारणतः 80 किलोमीटर्सवर कन्याकुमारी पाहता येते. हे जटायू अर्थ सेंटर इथं का बांधलं, कसं बांधलं याची थोडीशी माहिती सांगतो. आणि आपण केबल कारला आपला मित्र जो आहे तो हैदराबादचा आहे. तो अचानक आम्हाला वाटेत भेटला, गाडीत घेतलं चला म्हणलो ठीक आहे. तर त्यांना तिकीट काढायला लावलं. फक्त एक गोष्ट करा, गुगल पे, फोनपे खूप टफ आहे. कॅश घेऊन फिरा, थोडासा कॅश लागतो. कॅश घेऊन फिरा. इथं तर अलाउड नाही, इथं कॅश ओनली. ठीक आहे. शक्यतो कॅश इथं असावीच, कारण काय होतं आम्ही गुगल पे, फोनपे करायला गेलो कुठंच काही मिळेना. बाहेर मिळतं पण अशा टुरिस्ट प्लेसला नाही मिळत. इथं कॅशच लागते. बरेच व्यवहार कॅशवर चालतात. आणि त्यांना तिथं आता मी उभं केलं आहे. त्यांना तिकीट काढायला सांगितलं आहे. आमचे कार्यकर्ते सौरभ नार्वेकर गेलेले आहेत कारमध्ये जरा ड्रेस चेंज कराय, कारण की हरियाली आहे बॉस. मग ते जरा ड्रेस चेंज करून आम्ही वर जाणार आहे. पाहणार आहे ॲक्च्युली जटायू कसा दिसतो आहे. जटायूची स्टोरी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस सीतामातेला रावणाने पळवून नेलं. मग जटायूनं त्याच्याशी युद्ध केलं. त्या युद्ध केलेल्या जटायूचं पंख छाटलं गेलं आणि तो जटायू खाली पडला. तो या ठिकाणी पडला असं मानलं जातं आणि इथं ते मस्तपैकी बांधलं आहे आणि ते आपल्याला आज बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण आलो आहे केरळमध्ये. केरळची ही टूर कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की काय आहे तुमचं मोटिवेशन मला अजून नवीन काहीतरी एक्सप्लोअर करण्यात भाग पाडतो. थँक्यू व्हेरी मच. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मागान. आमची गाडी मी इथं पार्क केली आणि इथल्या भयानक मोठ्या पार्किंगमधून मी आता चाललो आहे जटायू अर्थ सेंटरच्या रजिस्ट्रेशन ऑफिसजवळ. तिथं तिकीट काउंटर आहे ते खालच्या बाजूला आहे. तिकीट काढून तुम्ही सिक्युरिटी गार्डला दाखवून त्याच्यानंतर तुम्ही केबल कारचं तिकीट काढू शकता. केबल कारचं तिकीट फर्स्ट फ्लोअरला आहे. तर असं 2 वेगवेगळे का ठेवलेत आय डोंट नो यार. एक गोष्ट लक्षात ठेवा, जटायू अर्थ सेंटरला जर तुम्ही आला संध्याकाळी 3:30-4 नंतर या आणि सकाळी जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर या. म्हणजे 5:30-6पर्यंत जर पोचला तर डेफिनेटली तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं पाहायला येईल. गर्दी नसते, व्यवस्थित पाहता येतं. हेवी आणि भयानक ऊन आहे, ट्रेमेंडस ऊन आहे, खूप जास्त आहे. बघा माणसं अक्षरशः वैतागलेत आणि केरळ कोस्टल एरिया आहे त्याच्यामुळं उकडतं खूप. उकाड्याचा त्रास होतो. परंतु आता जायचं आलो आहे तर Was easy to use.
हा प्रेमायसेस आहे तिथं सौरभ बसलेला आहे ISA इथं सगळं अशा पद्धतीनं आहे. really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but nevertheless, I'm still stuck. अशा पद्धतीचं सेंटर है, इधर टिकट काउंटर है. और ये हैदराबाद से है. हम लोग जा रहे हैं ऊपर. ये टोटल एरिया जो है बहुत बड़ा है. इसको घूमने के लिए तकरीबन 1-8 घंटा आपको लगता है. तो इंश्योर दैट कि 1-1.5-2 घंटा टाइम निकाल के यहाँ पे आओ, बिकॉज बहुत देखने लायक है, बहुत ही अच्छा है. I've been holding on so tight. असं मानलं जातं की रामायणात जेव्हा प्रभू रामचंद्रांची पत्नी माता सीता यांचे हरण करून रावण त्यांना लंकेला घेऊन जात होता, तेव्हा जटायूने रावणाला रोखण्यासाठी मोठे युद्ध केले. या युद्धात रावणाने जटायूचे पंख कापले आणि जटायू जखमी होऊन ज्या टेकडीवर कोसळला ती हीच टेकडी. No surprise, but nevertheless, रश्मी गाईज 800 पायऱ्यांसाठी मी पहिल्यांदा इतका वेळ वाट बघितली. ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास झाला इथंच थांबलो. रोपवे येतो, कधी रोपवे येतो. I just want to be next to your I get lost when I look in your eyes, Straight out. Alright, there you go. Flying off. मला माहिती आहे हे थांबवणार कुठतरी आणि एक गचकं मारणार आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. हालांकी रायगडचा रोपवे याच्यापेक्षा खूपच टफ आहे आणि खूप मोठं आहे. छोटे मस्त व्ह्यू तर अमेझिंग आहे, पाहू शकतो. Can't see anything. आणि सौरभ इथं आहेत. सौरभ, हाऊज द एक्सपिरियन्स? Fantastic. But not right. Not like Raigad. Raigad is more tough. टेकडीवर जाण्यासाठी आधुनिक केबल कारची सोय आहे, जिथून खालील पश्चिम घाटाचे विहंगम दृश्य दिसते. ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, झिप लाईन आणि रायफल शूटिंग सारखे तब्बल 20 पेक्षा जास्त ॲडव्हेंचर स्पोर्ट्स इथे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला या भव्य मूर्तीचे टॉप व्ह्यू पाहायचे असेल तर तोही पर्याय हेलिकॉप्टर टूरद्वारे इथं आपल्याला पाहायला मिळतो. फायनली आम्ही वर आलो अशा तऱ्हेने आणि इथून मी चाललो आहे माझं ड्रीम डेस्टिनेशन असलेलं जटायू स्टॅच्यूला. आणि जटायू स्टॅच्यू जो वन ऑफ द बिगेस्ट स्टॅच्यू इन वर्ल्ड. वाव, लुक ॲट गाईज, अमेझिंग आहे. बाबा भयानक ऊन आहे आणि सी असा जटायू आहे, खूप सुंदर आहे. आणि हे जे पंख पसरलेले आहेत हे सगळं आहे, हे दगडाचं स्ट्रक्चर आहे, रॉक फॉर्मेशन आहे. आणि याच्यावर देखील माणसं जात होती, आता पण देखील होती, पण अमेझिंग आहे. आपण आलो आहे जटायू स्ट्रक्चर पाहायला केरळमध्ये. आणि माझ्यासोबत जे कार्यकर्ते ते मागे राहिले ते मी एकटा फिरतो आहे. बॉस काही ठिकाणी एकटं फिरलेलं वगैरे चांगलं असतं. इथं आतमध्ये म्युझियम करणार आहे, तर त्याचं इनॉग्रेशन 6 महिन्यानंतर असणार आहे. एक प्रकारचं व्ह्यूचं म्युझियम आहे, खूप चांगल्या पद्धतीचा व्ह्यू इथं असणार आहे. तो 6 महिन्यानंतर तुम्हाला अवश्य पाहायला मिळेल, पण खूप हेवी ऊन असणार आहे, त्याच्यामुळं ट्राय करा. एवढ्या उन्हात येणं अवघड आहे, मग हे सध्या बघता येतं आणि हेच चांगलं वाटतं.
राम मंदिर आहे, इथं एक पॉन्ड आहे, पलीकडच्या बाजूला एक पॉन्ड आहे, मे बी कुंड असेल. हां. मित्रांनो, ही आहे जगातील सर्वात मोठी जटायूची मूर्ती. याची लांबी आहे 200 फूट तर रुंदी आहे 150 फूट, उंची साधारणतः 70 फूट. या भव्य मूर्तीचे शिल्पकार आहेत राजीव आंचल. त्यांनी तब्बल 10 वर्ष मेहनत घेऊन हे महाकाय शिल्प इथे साकारले आहे. या मूर्तीच्या आतमध्ये एक ऑडिओ व्हिज्युअल म्युझियम देखील आहे, जिथून तुम्ही बाहेरचा नजराणा पाहू शकता. इतका सुंदर व्ह्यू आल्यानंतर तुम्ही पाहू शकाल माझ्या मागे बरोबर जटायू आहे आणि या बाजूला त्याचं पंख आहे, पलीकडच्या बाजूला पंख तुटलेला आहे आणि पडलेला जटायू पाय वर केलेला. खूप सुंदर मूर्ती ही जटायूची. इथून या बाजूला एक व्ह्यू पॉईंट आहे, जिथून खाली व्हॅली व्ह्यू दिसतो. इथं जटायू राम मंदिर आहे, त्या तिथं ते मंदिर देखील आपण पाहायचं आहे, जटायू राम मंदिर. आणि इकडचा भाग जो आहे व्हॅली व्ह्यू पॉईंट हा तुम्हाला मी दाखवतो. व्ह्यू मस्त आहे पण ऊन खूप आहे यार, तगडं आहे ऊन कम्प्लीट. आय एम हॅपी की मला जटायूचे एवढे भारी व्हिडिओज मिळाले. त्यातल्या काही भागात तुम्हाला परमिशन घेऊन फोटोग्राफी व्हिडिओग्राफी घेऊन फोटोज घेता येतात. पण ठीक आहे, इट्स ओके. आपण चाललो आहे जटायू राम मंदिरमध्ये. हेवी ऊन आहे यार, खूप खूप जबरदस्त. मी भिजलो आहे घामाने पूर्ण. तिथं आल्यानंतर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळते. आणि याच्या शेजारी जी गुफा आहे ती गुफा खाली आहे, ती त्याला रामा लोटस फीट म्हणतात. तर ते देखील पाहण्यासारखा एरिया आहे. हे आपण मंदिर पाहणार आहे आता. श्री राम पद्म म्हणजे रामाची पावलं. खूप सुंदर अप्रतिम असं मंदिर बांधलं आहे. आणि हे मंदिर तुम्हाला पाहता येतं इथं. इथून जे स्पॉट आहेत ते खूप मस्त आहेत यार. इथं विश थोडं व्यवस्थित फिरता आलं असतं ना, खूप एन्जॉय करता आलं असतं. वेळ पाहिजे यार थोडा. पण ही उंचाव आहे टेकडी, खूपच उंचाव आहे. आणि तुम्ही पाहू शकाल माझ्या मागच्या बाजूला जटायू आहे आणि काही अतिशानी माणसं त्याच्या पंखावर चढून वरच चाललो. बाकी जटायू मंदिर पाहून आपण खाली चाललो आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की आठवणीने कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. कसं आहे, आपल्या देशात खूप विविधता आहे. विविधतेत खूप प्रकारची सुंदरता आहे आणि ती पाहायची असेल तर मित्रांनो तुम्हाला माझ्यासोबत कनेक्ट राहावं लागेल. कितीही सांगितलं ना तरी त्याच्यावर जाऊन बसलेत. पथेटिक आहे ना यार. आपण कुठं आलो आहे, कुठलं ठिकाण आहे, आपण काय करतो आहे, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. छोट्याशा गोष्टी आहेत, त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीत. रूल्स रेग्युलेशन्स आहेत, रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले पाहिजे. ते वर जाऊन बसलेत तिथं. चुकीच्या गोष्टी आहेत यार. आम्ही बाहेर पडलो होतो संपूर्ण केरळ एक्सप्लोअर करण्यासाठी. सौरभ आणि मी या केरळच्या सफरीत विविध ठिकाणं पाहिली. भारतातील अतिशय सुंदर ठिकाणं, समुद्रकिनारे, उंच हिल स्टेशन्स आणि निसर्ग सौंदर्य आम्हाला या सफरीत पाहायला मिळालं. परंतु ही सफर आमची सहजासहजी नव्हती. कोल्हापूरतून निघताना अवघे दोघंच बाहेर पडलो होतो. आमच्या सोबत बाहेर पडायच्या आधी बरेच लोक येणार होते, पण शेवटच्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळ्यांनीच आम्हाला गंडवलं. मग काय, आम्ही दोघंच बाहेर पडलो. आणि त्यानंतर ही अद्भुत सफर इतकी सुंदर झाली. या सफरीचे छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या या छोट्या निसर्ग सहलीचा.
प्रतिमा એ લોકોની મોબાઈલની શોપ છે હા એ ટ્રેન કમાઈ માં हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला केमिकल अच्छा केमिकल इथून आम्ही निघणार वॅगमॉनला थोडा वेळ लागेल પોતે બોમ્બે પહેલા ઇન્ડિયામાં હતા પહેલા हेवी સ્પીક ટુ इंग्लिश આ લોકો કે अच्छा ते झाल्यानंतर दिस मग ट्रेन तिथून मुन्नारला जाणार टाइमिंग टेल मी सौरभ वॉज द एक्सपिरियन्स नॉट सो कूल नॉट कूल हॉट तिरुवनंतपुरमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे ठिकाण अवघं 50 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला भेट द्यायचा अतिशय उत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा आहे. तर मित्रांनो, भव्य कलाकुसर आणि निसर्गाचा अविस्मरणीय नजराणा तुम्हाला कसा वाटला? केरळला आल्यावर या जागेला नक्की भेट द्या आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा लाईफ इन वाईल्ड लाईफ.